आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असं साकडं मी गणरायाला घातलं। दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। शंभूराज देसाईंनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण होणार नाही। ठाकरेच मुख्यमंत्री व्हावे ती जनतेच्या मनामधली इच्छा। अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। लोकसभेत होतं तेच चित्र विधानसभेमध्ये मुंबई वावत असेल। भाजपला विदर्भात 12 ते 13 जागाच मिळतील, संजय राऊतांचा दावा। सागर निवासांनी भाजप नेत्यांचं विचारमंथन। अधिकाधिक वेळ मतदारसंघामध्ये द्या, प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा। महायुतीमधल्या नेत्यांविरोधात अपशब्द टाळा, फडणवीसांचा नेत्यांना कानमंत्र। राहुल गांधींविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन सुरू। आरक्षण विरोधी विधान केल्यानं भाजप राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक। चंद्रशेखर बावनकुळेंचं अकोल्यामध्ये आंदोलन। भाजप राहुल गांधींच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्यानं काँग्रेसही समर्थनार्थ आंदोलन करणार। राहुल गांधींना धमकी देणाऱ्या तरविंदर सिंह मारवा विरोधातही आंदोलन करून काँग्रेस भाजपला प्रत्युत्तर देणार। राहुल गांधींचं आरक्षणाबाबतचं वक्तव्य तोडून मोडून समोर आणलं। दुर्बळ समाजाला न्याय मिळेपर्यंत आरक्षण राहावं ही सर्वांचीच भूमिका। राहुल गांधींच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। अजित पवारांचे समर्थक अनिल राक्षे आणि अमोल कोल्हेंची भेट। अनिल राक्षे खेड आळंदी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। अजितदादांचा आणखीन एक मोहरा खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या गळाला, चर्चांना उधाण। सुनील केदारांकडून 1444 कोटी रुपयांची वसुली करण्यासंदर्भात सहकार मंत्र्यांकडून दिरंगाई। आशिष देशमुखांचा मंत्री दिलीप वळसे पाटलांवर गंभीर आरोप।